आज आपण बनवणार आहे पनीरची भाजी। घेतले त्यात 1 तांब्या पाणी टाकायचे, अर्धा तांब्या, त्यात 2 चिरलेले कांदे, 2 चिरलेले टोमॅटो आधी आपल्याला उकडून घ्यायचे। 7-8 काजू टाकायचे आणि थोडेसे शेंगदाणे टाकायचे 1 चमचा। थोडं मीठ टाकायचं, शिजवून घ्यायचंय मसाला। कांदा टोमॅटो आपलं उकडलेलं आहे, पनीरच्या भाजीसाठी उकडायला टाकलेलं, उकडून घेतलेलं आहे ते उकडवते। त्याची प्युरी करून घ्यायची, पेस्ट करून घ्यायची मिक्सर मध्ये। आता आपण इथं तडका द्यायचा आहे पनीरच्या भाजीला। म्हणजे ग्रेव्ही करून घेतली, पेस्ट उकडून घेतलेलं, आलं लसूण पेस्ट ही पेस्ट घेतली उकडलेली, पनीर, बटर, कोथिंबीर, शिमला मिरची, तमालपत्र, कढीपत्ता, टोमॅटो 1 चिरलेला, 1 कांदा चिरलाय बारीक। ह्याच्यात आपण कांदा, टोमॅटो, आलं लसूण उकडून घेऊन पेस्ट केली, काजू, शेंगदाणे, खसखस टाकून ह्याच्यात तेल टाकले 2 चमचे, 2 पळ्या तेल टाकले, बटर टाकायचे, ते झालं का जास्त हे करायचं नाही, दूर होतो। लगेच कांदा टाकायचा, करपून तमालपत्र टाकायचे, कांदा टाकल्यावर तमालपत्र टाकायचे आणि कढीपत्ता टाकायचे। कांदा चांगला ब्राऊन करून घ्यायचे, लाल तर भाजायचे जरा। कांदा इथं ब्राऊन झालेला आहे, आता त्यात आलं लसूण पेस्ट टाकायची, आता टोमॅटो टाकायचे त्यात, शिमला मिरची टाकायची, आणि चांगलं शिजवून घ्यायचे। आता आपल्याला कमी गॅसवर आपण ग्रेव्ही उकडताना त्यात पण मीठ टाकलेलं आहे, आता थोडंसं अर्धा चमचा यात मीठ टाकायचे। 5 मिनिटं कमी गॅसवर शिजून घ्यायचे, मस्त आहे आपला मसाला। टोमॅटो प्युरीला आता त्याची पेस्ट टाकायची आपण उकडून घेतलेली, काजूची, टोमॅटो, कांदा, आलं लसूण, दोन मिनिटं झाकून ठेवायचे। इथं मसाले घेतल्यात चमचा, अर्धा चमच्याच्या कमी, गरम मसाला टाकायचे 1 चमचा, लाल तिखट टाकायचं 1 चमचा, आणि धने जिरी पावडर घरी केलेली बडीशेप टाकून ते 1 चमचा टाकायचे। आणि हे पनीर मसाला टाकायचा 1 चमचा,
आणि मसाले टाकल्यावर थोडंसं पाणी टाकायचंय शिजायला. आता हे मसाले आपले शिजून घ्यायचे परत तेल सुटूस तर. कमी गॅसवर ठेवायचे 2-5 मिनिटं तेल सुटूस तर. चांगला शिजला आता तेल सुटूस तर. त्यात आपण उकडलेलं पाणी टाकणार आहे. मग कांदे वगैरे उकडून घेतलेलं पाणी याच्यात टाकायचं ते. आपली ग्रेव्ही चांगली शिजलेली आता पनीर टाकायचं आपल्याला. पनीरचे तुकडे केलेले आहेत. खिसून पण टाकायचंय वरून. थोडं पनीर खिसून टाकायचंय म्हणजे चांगली घट्ट होती. आणि 4-5 माणसाची भाजी झालेली. तुम्हाला जर पाणी टाकायचं असेल तर जास्त पण माणसं होऊ शकतात. आपली भाजी तयार आहे पनीरची. आपली भाजी रेडी झालेली आहे. साधी आणि सोपी घरगुती साहित्याने. जास्त मसाला वगैरे लागत नाही पनीरच्या भाजीला. बाहेरचं खाण्यापेक्षा घरी भाजी केलेली घरी करून खा बाहेरचं खाण्यापेक्षा. बाहेर कलर वगैरे टाकतात भाजीत. आपली 5-6 माणसाची भाजी तयार आहे पनीरची. थोडंसं सजवायला पनीर टाकायचं वरून आणि कोथिंबीर टाकायची. आपली पनीरची भाजी कशी झाली नक्की ट्राय करा. चॅनलला लाईक शेअर करा.